महाराष्ट्रातील लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि आता सर्वजण विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले। महाराष्ट्रातील जनतेचा कौल लोकसभा निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांनी पाहिला। येणाऱ्या विधानसभा मतदारसंघात आपल्याच पक्षाचे जास्तीत जास्त आमदार निवडून यावेत यासाठी विविध पक्षांकडून प्रयत्न देखील सुरू केले। सोलापूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे निवडून आल्या, परंतु काही विधानसभा मतदारसंघात भाजप महायुतीची ताकद दिसली। यातील 5 विधानसभा मतदारसंघ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मिळाले। तेथे आम्ही आमचे आमदार सर्वाधिक लीडने निवडून आणू असा दावा शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख मनीष काळजे यांनी केला। यावेळी बोलताना त्यांनी सोलापूर शहर मध्य, दक्षिण, मोहोळ, करमाळा, सांगोला या मतदारसंघांची मागणी करत या मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाची असणाऱ्या ताकदीची माहिती दिली। शहर मध्य विधानसभा मतदारसंघ हा पूर्वी शहर दक्षिण म्हणून ओळखला जायचा, त्यावेळेस पासून ही युतीमध्ये जागा शिवसेनेकडेच आहे आणि शिवसेनेचे आमदार शिवशरण पाटील हे त्या ठिकाणी विधानसभेचे आमदार म्हणून निवडून गेले आहेत। या मतदारसंघामध्ये शिवसैनिक आणि शिवसेनेला मानणारा मोठ्या प्रमाणात कार्यकर्ता आणि मतदार वर्ग आहे। शिवसेनेच्या जेव्हा निवडणुका लढवल्या आहेत त्यावेळेस अतिशय चांगल्या पद्धतीने मतदान शिवसेनेला झाले आहे। या भागात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 3 टर्म प्रतिनिधित्व करत होते, त्यांना फक्त 700चा लीड आलेला। परंतु जरी यावेळेस आपण लक्ष देत असलो तरी या अगोदरचे काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत। 2019च्या लोकसभेला त्यांचे वडील सुशील कुमार निवडणूक लढवत होते आणि त्यावेळेस 37,000चा लीड। 2014 देखील इथे महायुतीला लीड आहे। आजपर्यंत लोकसभेला शहर मध्य हा मतदारसंघ जेव्हापासून ते काँग्रेसचे आहे तेव्हापासून मतदार महायुतीत सोबत राहिलेला आहे। सोलापूर लोकसभा मतदारसंघात महायुतीची ताकद वाढली असून 11 विधानसभा मतदारसंघांपैकी 5 विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाची ताकद आहे, त्यात वाढ झाली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सोलापूर शहर मध्य, दक्षिण, मोहोळ, करमाळा, सांगोला या 5 विधानसभा मतदारसंघ मिळावेत। सांगोला विधानसभा मतदारसंघात सध्या शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार शहाजी पाटील हे असून करमाळ्यात पूर्वी नारायण पाटील, मोहोळ विधानसभेत काही मतांच्या फरकाने आणि आमच्याच पक्षातील अपक्ष उमेदवारामुळे हे सीट आमच्या हातून गेले। दक्षिणमध्ये रतिकांत पाटील हे पूर्वी आमदार होते आणि शहर मध्यमध्ये शिवसेना शिंदे गटाची वाढलेली ताकद पाहता हा मतदारसंघ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी करणार असल्याची माहिती सोलापूर शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख मनीष काळजे यांनी दिली। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।